ते आता खेटलाच ना. आता नार्को टेस्ट उद्या सकाळी अर्ज आहे आमचं. मी मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं. मग आपल्याला डरच नाही, कोणाचा आठाणा खाल्ला नाही, मेंदा नाही, कोणाला पद मागितलं नाही, कोणचं षडयंत्र. एक खोटं बोलत 100 खोटे बोलावं लागते तिथं. एवढं सोपं आहे का? आपल्या आजोबा पंजोबाची म्हणे, एक खोटं बोललात ना तर 100 खोटं बोलावं लागतं. आणि क्षत्रिय कुळ असलं नाही आमचं मागून वारं करणार. काय समोर 2 टोले खाणं म्हणणे देणं म्हणे समोर, नाही तर जिथं उजेडन तिथं उजेडन. चाल उद्या आपला नार्को टेस्टचा पहिला अर्ज आहे. हा, ते जर मला नाही नार्को टेस्ट नेलं ना, मी त्या मशीन मध्ये जाऊन बसन. कसं काय ते मशीन तपशीत नाही बघतच मी ते. याला बी त्याचा हागलाच पाहिजे, त्याला सुद्धा न्यायचं त्याच्यात. चल दोघं संगत जाऊ. 2 मशीन असल्या दोघाला एकामेकात कोंबा, टांगड्याकून कोंबा नाही तर मुंडक्याकून कोंबा. ते कसं काय होत नाही बघतो ना आता. त्याचा फटका दादा, त्याचा मेवणा एवढा वैतागला गंगाखेडला धनंजय मुंडेचा. आज सकाळी आपल्या पोरांनी दादा, आज सकाळी आपल्या पोरांनी वार्डामध्ये आल्यानंतर त्याला जाब विचारला, तू मेवणा आमच्या देवासारख्या माणसाला टार्गेट करायला, सुपाऱ्या द्यायला, त्याचा काय दोष आहे? तू आमच्याकडे नाही फटका बसतोय ना. कुठेच ना, कुठे आमदार मधुसूदन केंद्रे, पण आपला समाज विचारायला जाब धनंजय मुंडे त्यांचा काय हे नाच काय जाऊ नये, त्यांचा काय दोष आहे? मधुसूदन तुम्ही पालकमंत्री होते ना, त्या केंद्रेंचा संबंध आहे ना, ते दुसरे आमदार आहे त्यांचा संबंध. हे नाच काय त्यांचा काय संबंध? गुट्टेच त्यांच असं, गुट्ट्याला जेलमध्ये कारखान्याच्या प्रकरणामध्ये आता रत्नाकर गुट्ट्याच्या एकट्याच्याच कारखान्याने दुसऱ्याच्या नावावर पैसे उचलले होते का? सगळ्या दोन्हीच उचलले होते, शेतकरी दाखवून. ते मधूनच निवडून आले वाटतं ना इकडे. परिस्थितीनं ना असा घाण करून ठेवली परिस्थितीनं. सगळे नेते जिल्ह्यातले ऐकण्यातले होते ते पांगून टाकलं, सगळे जात ऐकण्यातली होती ते पांगून टाकलं, सगळे ओबीसी ऐकण्यात होते ते पांगून टाकलं. याला येतला ना हो ब्लॅकमेलर असल्यासारखं वागायला लागलं. ब्लॅकमेल मग माझ्याजवळ असं आहे, मग आपलं हे करणं, मग हा बघा असं दाखी. ही काय नीच वृत्ती आहे. कोणत्या नेत्याचं कोणापाशी काय कोण नेऊन ठेवलंय, दुसऱ्या नेत्यापाशी काहीतरी नेऊन ठेवलंय, तिसऱ्या कार्यकर्त्यापाशी नेऊन ठेवलंय. 10-15 चांगले नेत्याचे नाव आहेत बीडचे. कोणाच्या शिटात गांडी खाली मोबाईल आता उद्या गाड्या चापायचंच काम आहे का नाही? सगळ्यांनी फुळी काढायचं काम आहे. ओ शिटाचा आता पुढं काय आहे का काय? बापरे, यांच्यासाठी काही परवडणार नाही ते. बाकीच्यांबद्दल ठीक आहे, स्वतःच्या बहिणीबद्दल पण ठीक आहे, बाकीच्यांच्या बद्दल ठीक आहे. त्या मोदी साहेबाच्या बी एकदा ती मला वाटतं फडणवीस साहेबाची का ओबीसी मोदी साहेबाच्या आईला पण ती एकदा नाही ही काय कोणाची टप्पर माया आल्या का म्हणे यायचे. आपल्या ग्रामीण भागात किती बेकार शी होती. म्हणजे तुम्ही हे करणार, बहिणीबद्दल बी हे ठेवणार पाळत. अरे त्या माणसामुळेच तुम्हाला दिवस येतं, तिच्या बापामुळंच. सुखाचे दिवसाचे 2 घासा अन्न खाताना ते सुखाचे अन्नाचे घास तिच्या बापामुळंच येत. ते आमचा वैचारिक विरोध असेल काय असेल ते बघू, पण तू तर त्यांचा आहे, त्याच्याकडून तपास व्हायला पाहिजे. आमचं सगळ्या आमदार मंत्र्यांनी सांगा पाहिजे त्याचं काय काय यावं आमचं घ्या विचारू, म्हणजे पुढं सावध राहायला. माझं झालं तसं एखाद्या झालं तर मग काय करता माहीत असून नाही सांगितल्यावर. नार्को टेस्ट होणार आहे, नार्को टेस्ट होणार आहे. आपण दोघंच हो ना. आणि मग तेव्हाच म्हणला ना मी यायला तयार आहे, मी तुझ्या पुढे चलतो 2-4 पावलं, तू जर अंतरान चल बा. नाही इथं आता तसं जमत नसतं. आता नार्को टेस्टला चालायचं. मी अण्णाला कशासाठी विचारलो की बाबा सीएम साहेबांनी न्याय करायचा तर दोघांची नार्को टेस्ट हरकत नाही, बघू द्या ना त्यांच्यातून काय काय निघते ते. आज एवढा कॉन्फिडन्सली पत्रकार परिषद घेतली त्यांनी.
असं वाटायला लागलं की खोटं बोला पण माणसाने किती रोटून बोलावं. नाही त्यांच्याही समाजाला दूध का दूध पाणी पाणी होईल ना. त्यांच्या समाजाने मोठ्या मनाने म्हणावं आमचा माणूस घेऊन जा बरं, नाही तर आम्ही धरून आणतो नसला येत तर. जाऊ दे ना, तुम्ही तरी पवित्र होता ना, जात तरी किमान त्यांची ती तर धुवून निघाल ना. बोलत काय नाही, पोलीस प्रशासनावर माझा विश्वास नाही. तिथं काही म्हणता येते काय, तिथं म्हणते सगळी यंत्रणाच आहे आता ती मराठवाड्याची नाही, पश्चिम महाराष्ट्रातल्या बाजूच्या जिल्ह्याची. मी सांगून तसंच करते म्हणजे पोलीस. CBI होऊ दे, SIT होऊ दे, काही पण होते, याच्यात सुट्टी नाही आता. ते गरुडसारख्या माणसावर विश्वास ठेवून फोन करतो म्हणल्यावर तू किती शहाणा राहिला आता. 11:15 बोलतोय त्यांचं रातची. रातचे 11:15 आलोच म्हणला मी नाथराला का परळीला. हो. या तुम्ही. ते कोण आहे काय, त्याला म्हणतो भाऊबीजीच्या दिवशी बंगल्यावरच काहीतरी निकेतन म्हणून नाव घेतो, शांती निकेतन का काय, याच्या समोर सह्याद्रीच्या समोर समोर बिल्डिंग म्हणतो माझा फ्लॅट. नाही नाही ती बंगला झाला मग. हा बंगला नाही नाही बंगला नाही म्हणतो, बंगला सोडा म्हणतो. तू काय कर सह्याद्रीच्या समोर जे काहीतरी निकेतन, सुरुवातीचं नाव आठवा ना, शांती निकेतन काहीतरी, तिथं फ्लॅट आहे, तिथं ये म्हणतो त्याला, तिथं बोलणार. फ्लॅट आहेत. बरं ते कोण कोण बीडचं आहे ते त्यांना घरी येऊन गाडी आणतंय घरी आणि घेऊन परळीला जात आहे. आणि तिथं परळीला रेस्ट हाऊसला महत्त्वाची बैठक सुरू आहे नेत्याची त्याची कोणासंग तरी. हे आले म्हणलं ती सोडून देतो या संघ पाहतो. म्हणजे किती उतावळा झालाय मला संपवायला देऊ. इकडे वेळ आधी पैसा किती जाऊ द्या, गाडीत देतो मला, त्याला तर मला गाडीत देतो तुला. गाडी म्हणजे माझ्या संघ याच्यात दौऱ्यात मराठ्यांच्या हिंडतो ना मी, त्याच्यात हिंडून मग गावावर गा परराज्याचे 500. हा परत दुसरीकडून म्हणतो मी सध्या लय आता टेकलेलो आहे, मी पैसे नाही देऊ शकत आता, मी लय बरबाद काहीतरी म्हणतो त्यात असंच तो मी झालेलो आहे. आम्ही जरा अडचण तरी डोळे उघडणार आणखी नवी. मग तुम्ही अडचणीत आहात तर तुम्ही 1.5 आणि 2 कोटी रुपये कसं काय? ती नुसती बनवा बनवी. रविवारीच द्यायचे ना. हा नुसती बनवा बनवी. खोटं बोलायचं फक्त मीडियात आणि तिकडून डाव षडयंत्र करत राहायचं, पैसे पुरवायचे. खोटं बोलायचं म्हणून गॉगल घालून बोलतोय. आणि नाव घेतलेलं असून ते मला म्हणतो नाव येत ना आमचं. डोळ्यात खोटेपणा दिसून येतो ना माणसं. विषय पांगू नको इकडं तिकडं. त्यासाठी तर गॉगल हाही त्या विषयावर बोल. गॉगल घालून बोलतोय. ओबीसी आरक्षणावर काढू नको, मराठा आरक्षण हाही ह्या विषयावर बोल. तो आधी जातीसाठी काय केलं का, मराठ्याच्या मोर्चात आलता का नव्हता ती विषय नाही, आत्ताचं काय त्याच्यावर बोला. मग तो तुमच्याच्यात आम्ही आलो, तो आमच्या मोर्चात आला, तो आमच्या आरक्षणात आला, आमचे बी लोक आले. आणि 14 आणि 19ला मराठ्यांनीच निवडून दिलं. मग तुला कोण दुसऱ्याने निवडून, तो आज सांगितलं मला देऊन दिलं. तू तर पाय बी सोडित नव्हता त्या टायमाला. नाही तर मरतच म्हणला आता. हो पाया पडून पहाटे यायची काय गरज हा ना. मग तुम्हाला त्याच्या मेवण्याला देखील मराठा समाजात निवडून घेतो माझा. हो डॉक्टर साहेबांना, डॉक्टर साहेबाला मराठा समाज वनवे मतं केली दादा एकतर्फा. पालम गंगाखेड पूर्ण. त्याची बायको आली, तिने इतकं गबाळ दाखवलं. याला म्हणलं आता आम्ही जुने दिवस आठवणारे लोक आहेत. आमच्यात असं आहे म्हणलं मराठ्यात, आम्ही जर शत्रू दारात आला तर त्याला पाहुणा म्हणतो अशी सवय. आणि शेवटची स्टेप अशी, खूप वैरी आहे, शत्रू आहे, तो आता मारणारच आहे एकमेकाला. जर घरी जेवला ताटात तर डायरेक्ट दार उघडून बाहेर जाते, नाही मारी संपलं म्हणतात वैर तुमचा नाच. ही आमच्या शेट म्हणलं बाईच्या आडून पण मी नाही वार करू शकत बा. नाही तुम्ही त्याच दिवशी बोलले, मी नाही वार पटकन बोलले. तुमचं तुम्ही बघा म्हणून, तुमचं तुम्ही बघा, तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट. हां तुमचं आणि ते तोंडवर पण सांगितलं, असं नाही मागं पण नाही, त्याला तोंडवर पण सांगितलं बाबा मी बाईच्या आडून आपलं तुमचं कौटुंबिक आहे, वैयक्तिक मॅटर. तू 50 बी लफडे असली आणि मला माहीत बी असले तरी मी म्हणणार नाही बाबा तो लफडा आमच्या संग सुरू आहे.
ते वैयक्तिक मॅटरचं आम्हाला काय ते नाही नाही आता जिथं उजेड तिथं उजेड. तर नार्कोच्या पुढं आहे की एखादी माहिती तुम्हाला काही त्याच्या पुढं असलं तर तिथं जातो, पण आता सुट्टी नाही. काही बी. ब्रेन मॅपिंग, नार्को, दोन स्टेटमेंट आहेत त्यांचे. काय वेगळं थोडं. काय त्यांना डोंग्यात नाळ्या घालायच्या तेवढ्या घालून द्या दोघाच्या बी, तो ह्या बी घालू म्हणा, कोणती काय व्हायचं तिची काही अडचण नाही. ब्रेनच मोजेव नाही नुसतं मॅपिंग कर मोजेव काय कर ते म्हणले बा ढोंगात एवढा नाळ्या घालायच्या तरी घालू काय अडचण नाही, पण होऊन दे आता काही अडचण नाही. तर तू टेन्शन न घेऊ, 3च्या आणि 2.5च्या नाळ्या जेवढ्याला बसत्या तेवढ्या लावून काय अडचण तयार होणार नाही. नाही. आता बोललाय मागं सरकायचं नाही, आता मागं सरकायचं, आता मागं नाही सरकायचं. खोटं काहीच नाही ना. आता मागं नाही मी असं नाही करणार की आपल्याच लोकांना सांगन मग ते येणं षडयंत्र करन आमचं हे तसलं नाही करणार. नाही आणि इतक्या खालच्या थराचं मी आरोप बी नाही करणार. तसं पाहिलं तर मग लागलं समजा छगन भुजबळचं माझ त्याच्यावर तरी करीन ना तो. मग कुठं मी खोटे आरोप नाही करू शकत. आणि मला वाटतं ते बी असल्या नाशक्या धावण्याच्या मध्ये पडणार नाही इतक्या नाशक्यापणाच्या करण्यात. ती काय वैचारिक लढाई ती होत राहील. आपलं भाषण करेन हे करेन ते करेन. तू बी बोललाच होत विरोधात, तुझं तू भाषण चालू ठेव ना बाबा विरोधात. आम्ही उत्तर दिलं तेव्हापासून आम्ही बोललो नाही, तू बोलला नाही. जे मोठमोठ्याने बोलत होता ना त्याच वेळेस ओळखू येत होत ते. त्याला खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ना. तू मीडियामध्ये सायलेंट बोल ना, एवढा आक्रस्ताळेपणा घ्यायला तो दाखवतो. ह्याचं कारण तुला खोटं बोलायचं उघड उघड दिसतंय ना. एवढं मोठं राजकारण हाताळलंय यांना, प्रामाणिकच्या नादी नाही लागायचं. ते घेतलेले दिलेले हे असले दबत असतात नको बोल शिकावायला माहिती. इथं काही इशेच नाही तो काय उपयोग होणार आहे. बरं त्याला तेवढं वैर लागतं या टोकाला जायला. हा काही कारण नाही. काय झालं ते तर तो म्हणतो ना 250 दिवस मी बोललो नाही. धनंजय म्हणतो ना 250 दिवस बोललो नाही. त्याला फारसं पार्टीमधूनही थोडासा साईड ट्रॅक झालेला आहे. इकडे कोणी काही हे देत. मग आता परत फ्रेश होऊन लोकांच्या पुढं कसं यायचं म्हणून तर तो तिथे हजर राहिला. हा म्हणजे घंटा फंटा बोलला असा 11 वाजता. आता त्याला मागून चिठ्ठी मला वाटतं छगन भुजबळ साहेबांनी कोणतरी भास्करा बोलले भाषणात स्टेजवर पाहिलं नाही. 17च्या सभेला धनंजयला चिठ्ठी आलती मागून तू बंद कर म्हणून. बरोबर. आणि ते माई घेऊन डोक्यावर घेऊन कुठे चालला होता का परळीला चालला होता का. नाही भुजबळ साहेबांना पुकारत होते वाटतं. अच्छा. भुजबळ साहेबांनी चिठ्ठी पाठवली कारण यांचं भाषणच बंद व्हायला रट्टा चालूच होता. चुकीच्या माणसानं चुकीचे पावलं उचलायचे नाही. कारण इतके आता नियतीला केलेले कुठाने मान्यच नाहीत. आता ते दम नाही खातात. आता ते दम नाही खातात. किती दिवस चालणार ना. चोऱ्या करून आपण जर घर चालवलं तर किती दिवस. एखादी चोरी नाही घटली मेलन कुटुंब उपाशी. त्याच्यासाठी तुम्ही असं पेरा की ते जनता आयुष्यभर तुम्हाला विश्वासात ठेवील. ते दिलं सोडून कुणाचे ब्लॅकमेल केलेले फोटो कुणाचे काही मग त्यांना बनायला लावले त्या दोघाला बनवून आणा
इथं इथं अमुक आहे कंपनी काय का काय सापडतंय का? सापडायला बेजार झाली ती. हे म्हणलाय ना 64 का काय माझ्याकडे कॅसेट आहे. हा तयार करून आणलेल्या आकलांची. हा खोट्या नाट्या तयार करून आणलेल्या मग त्या द्यायच्या मग ते सापडणार मग अगोदर अंतरवलीत हात घातला वाटतं कुणाकडे आहे का अरे नाहीच ना काही ते नाही सापडलं तर मग शेवटी आता गोळ्या द्या म्हणले औषध जेवणात म्हणजे ते पाहिजे तसं नाही तर मग गाडी देतो गाडी अंगावर घाला मग तिकडं मारा आम्ही सतर्क आहे सावध आहे तुला वाटत असेल तू यंत्रणा आहे मी बी काहीतरी असन बेट्या तुला आणखीन माहीतच नाही तो आत्ताशी परळीच्या चडीत हागू तू मी जरी तुला उशिरा दिसलो असलो तरी मी लय जिरविणार आहे त्याचं 25 वर्षात कोणाला काही माहीत झालं का काही करणार आहे म्हणून केलेलं बी नाही पुढं करतोय ते बी नाही ही पहिली वेळ की करायच्या आधी माहीत झाल्यामुळं ते अर्धा फॅट बसन त्याला आता त्याचा माहीत कसं काय झालं आपल्या फुटीर कोण हादरले जोरात बोललं म्हणजे हादरलं नाही खोटं बोलतायत ना ते मोठमोठ्यांच्या स्वभावावर आपल्याला माहित नाही का आरडाओरडा करून बोलतोय म्हणजे पण माझ्या हिताचा एक शब्द आला त्याच्या तेव्हा म्हणला नार्को टेस्ट करायचं वाक्य झालं म्हणला आता आपल्याला बी करायचं स्वतःहून त्यांनी लूज बॉल टाकला तो त्यांच्या चांगलं त्याने मी चाललो खरंच मी मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलंय बाबा आपलं लवकर नाव घ्या नाही तर ते तुमचं असतंय का ते काही ऑर्डर फेडरल गृह मंत्रालयाकडून किंवा उच्च न्यायालयाकडून किंवा सेशन कोर्टाकडून किंवा सुप्रीम कोर्ट पटकून करा म्हणलं मी येणार आहे मी भसकून नळीत घुसन बरं का म्हणलं एखाद्या मी ते सरळ सांगून टाकले एस पींना सांगलं आमचे ते आता आमदार नारायण कुचे साहेब बी आले होते ते म्हणले बाबा हे तयार आहे नळीत बसन म्हणताय आपलं पटकून ते बघा ते काय मी लगेच तयारी ते म्हणले उद्या येई मी बसलो गाडीत लगेच SP पण चांगला माणूस कसा असो आमच्या दोघांची आमच्या एस पीने जर चांगले आहेत ना त्याने आमच्या दोघांची नार्को टेस्ट करायची त्यांना करता येत असले नाही ते सांगा तुम्हाला एखादी इस्पितळात न्यावं लागत आहे दोघाला बी आम्हाला घेऊन चल कुठं चल तू आम्ही येतो आता सुट्टी नाही मी बोलत नाही नुसतं मी माझ्या क्षेत्रीय कुळाला मराठ्याला डाग लागून देणार नाही 6 कोटीला जाणार काय जिंदगीत अर्थ आहे त्या समाजाला जर डाग लागत असला तर हे जर माझ्या समाजाचे आबरू घालायला लागले हेनवायला लागले तर मी त्या समाजाला डाग लागून देत ते लय भारी सांगितलं ते नार्को करायची म्हणून आणि आणखीन एक काय कोण करायचं म्हणला दोन्ही बी तू म्हणशील ते काय अडचण जिथं भोक्सा असेल तिथं नळ्या घाला काय अडचण नाही चल मी कोर्टात जातो आता सुट्टी नाही देत मी याला स्वतः मी कोर्टात मागणी करतो म्हणला नार्को टेस्ट आता उद्या करा ना. कोर्टामध्ये मी मागणी करतो असं म्हणलं आमचं गेले बी अर्ज काय झालं प्रत्येक प्रकरणात ती म्हणते नार्को टेस्ट करा आता पण कुठं घडत नाही ना असं त्याच्यामुळे म्हणून चला आता किती दिवस आहे त्याला वाटलं त्याला माहिती असं समोर समोरचा खमके भेटणार इथं काय सुट्टी नाही भाऊ. झालं ते. कुका आता पण होत्या प्रत्येक प्रकरणात. कपाळाचं कधी कुकू म्हणतात बसून narco आलेलं आहे test. झालं घराच्या आता. बाहेर कोर्टाची विशेष परमिशन लागते वाटतं ग्रीव्हियन्स गुन्ह्याचं कोण गांभीर्य आता हा गंभीरच म्हणा. त्यामुळे ते कोर्ट परमिशन देईल स्वतः मागणी म्हणतो कुकू पुसून आलोय कुकू पुसून त्या कुकाचा अपमान करायसाठी नाही मराठ्यांचं कुकू असं नुसतं लावायचा गंध म्हणून नाही येते हो शत्रूला हरून विजय प्राप्त करून ते रक्त लावलेले आहेत विजयाचा टिळा आहे तो सोपा नाही विजयाचा टिळा घरातलं कुकू पुसून आलो म्हणजे काय असं नीच अवलादीचा म्हणून नाही आलो एका बापाच्या अवलादी 12 जण झोपलेले नाहीत आता नार्को टेस्टच होणार आहे या कुळाला डाग लागून देऊ काय कसं काय होत नाही बघतो ना आता नार्को टेस्ट माझ्या समाजाला उंचीवर नेण्यापुरतं मी आरक्षण दिलेलं आहे हा समाजाच्या हजारो लेकरांचं लाखो लेकरांचं कल्याण झालेलं आहे आयुष्याचं हा आता हे मला पूर्ण करायचं आहे काहीच मागणी नाही पहिल्यापासून ह्यांनी जरांगे पाटलाची माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून ह्यांनी जरांगे पाटलाची साथ दिली ह्यांनी हे आरोप खोटे आहेत हे सगळे ते पाजून ते झालं असं पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडीत नेली ह्यांनी कधीच साथ नाही सोडली आणि जे म्हणत होतं जरांगे पाटलाला काही बोलू नका काही बोलू नका ह्या येऊन पाजून त्यांची केले ना त्यांना पाजून हा तुमचा कॅमेरा आहे कधी ते त्यांचं म्हणणे आमचे कॅमेरा सुरू आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्याचे कॅमेरा दुसऱ्याचं हे आता सहज पाहिलं उघडलं की आलं ते.
आता हे घरी गेले असतील ना पत्रकार कोणी. ते विषय मला कसा आता मुद्दाम बोलायला पण आता मोबाईल ताब्यात गेल्याच्या नंतर त्यांची धनंजय मुंडेंची कुठं कुठं भेट झाली, काय काय भेट झाली, येते सगळं येतं ना. काय येतं ना, आपण काय सांगायची कोणावर आरोप गरज केलेत काय? का? आपण म्हणलो हे 2 पोरावर काही आम्ही काय सांगितलंय पोलीस प्रशासनाला आमच्या कानावर असं असं पडलंय, चौकशी करा. हा. बस तुमचं चौकशीत आढळलंय नाही आढळलंय ते शासनाचं काम आहे ना, आमचं थोडं आहे. छोट्यातला छोटा धागा जरी हाती लागला तर पुरं प्रकरण बाहेर नाही पडते. नाही नाही, पूर्ण तपास ते करणार ना. आता 2 आरोपी आहेत म्हटल्यावर तर खूप काही निघालं पाहिजे. हे हाय व्होल्टेज केस आहे, असं काही एक गोष्टीचं वाईट वाटलं, ते स्वतः पोलीस मराठ्यांनीच मराठ्याच्या विरोधात यावं. त्यांनी येऊ दे, त्यांनी डेअरी त्याच्यामुळेच केली मी ना. समाजाचे लेकरं मोठे करतो आणि त्या आपण लोकं समाजासाठी म्हणून त्याची शत्रुत्व डेअरी घ्यायचं. वाढेल ना. माझं नेमकं काय बांधाचं भांडण आहे दुसऱ्याचं, माझं म्हणून वैयक्तिक आहे. मी समाजासाठी शत्रुत्व स्वीकारलंय, समाज मोठा करायचा आहे त्याच्यासाठी. आणि त्या समाजाचे माणसं आपल्या अंगावर यावं का? तो हा पोरगा कुठला गेवरा दोन्ही गेवरा तालुक्यातलेच आहेत. दोघही लयवाले घरी बाहेर घ्यायचं. काय होतं?